कळमनुरी तालुक्यातील वाकोडी गावात या गाडीवर दगडफेक झालेली आहे। हिंगोलीत प्रचारासाठी गेलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे। कळमनुरी शहरातील पोलीस स्टेशन समोर जे आहे ते ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठी घोषणा देत आहेत। मोठ्या घोषणेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत संतोषजी टारफे तेही या ठिकाणी आहेत, त्याबरोबर जिल्हा प्रमुख गोपू पाटील हेही आहेत। नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं झालं काय आणि घडलं काय आहे, नेमका काय झालं, कशामुळे ही घोषणाबाजी चालू आहे, काय आहे नेमकं। वाकोडीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता तिथं जवळपास 2000 महिलाला जमवून हे विरोधी पक्षवाले त्यांना पैसे वाटत होते। यांनी थोडा तिथं विरोध केल्यानंतर यांना मारहाण केली, त्यांच्या गाड्या फोडल्या। आमचे 2-3 मुलं आणखीन आता बेपत्ता आहेत। पोलीस तिथं आम्ही सकाळी ऑब्झर्व्हरला भेटलो, त्यांना सांगितले की पूर्ण मतदारसंघामध्ये पैसे वाटत आहे, हा तुम्ही पूर्ण बंद करा। ऑब्झर्व्हरने एसपीला सांगितले, एसपीने पीआयला सांगितलं, 112वर नंबर फोन केले, परंतु आतापर्यंत त्यांनी कारवाई केली नाही। आमच्या कार्यकर्त्यांना तिथे गेल्यानंतर सांगितलं की हे पैसे वाटणं बरोबर नाही, तेव्हा त्याच्यासोबत झटापटी झाली, त्यांना मारहाण केली। आमचे काही माणसं जखमी सुद्धा झाले, दवाखान्यात सुद्धा ॲडमिट केलेलं आहे। आणि म्हणून हे प्रशासन पूर्ण या शासनाच्या ताब्यात असल्यासारखं काम करतंय, या आमदाराच्या दडपशाहीखाली काम करते आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो या प्रशासनाचा। नेमका कुणी गाड्या फोडल्या, काय प्रकार काय आहे, नेमका घडलं काय लक्षात घ्या।